सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोलीत आज मोठी गर्दी पाहायला मिळते. अगदी सुपर संडे अशा पद्धतीचा हा सुपर संडे आंबोलीत पाहायला मिळतो आणि कशा पद्धतीने या ठिकाणी धबधब्यावर गर्दी आली पाहत आहे आणि आंबोलीचं कशा पद्धतीने धुक्यात रमून गेले आहे. जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत आणि जे पर्यटक आले ते जर बघितलं तर मोठ्या संख्येने कर्नाटक असेल, गोव्यातून असेल पर्यटक आले. त्यामुळे कशा पद्धतीने मुंबई या जर बघितलं तर आंबोलीकडून जाणारा रस्तासुद्धा कशा पद्धतीने ब्लॉक झाला आहे पाहत आहे. संपूर्ण रस्ता हा ब्लॉक झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनासुद्धा त्रास सहन करायला लागतो. मात्र मोठ्या संख्येने पर्यटक कशा पद्धतीने या ठिकाणी आले आहेत. माझ्यासोबत इथे काही पर्यटकसुद्धा आहेत. काय सांगाल आपण कुठून आलात आणि कशा पद्धतीचा आनंद घेत आहे? एकदम सुपर. इकडं आलेलो, अजून तिकीट नाही मिळलं. इकडं कॅश चालतं म्हणे, फोन पे नाही म्हणे. इकडं मला सांगा तुम्ही कुठून आलात, कशा पद्धतीचा आनंद? आम्ही कर्नाटकवरून आलाय. ओके, आपण बघताय मोठ्या संख्येने जे पर्यटक आहेत ते कर्नाटकमधून आलेले आहेत. काय सांगाल कुठून आलात आणि कशा पद्धतीने मालवणी जेवणाचा सुद्धा आस्वाद घेतला असेल? हो, इथं तर चांगलं आहे. निसर्ग जर बघायसाठी तर चांगला आहे. आपण हे सुरुवात झालेलं आहे आणि चांगलं आहे. आणि गर्दी पण खूप वाटायला. नक्कीच आपण बघताय कशा पद्धतीने मोठ्या संख्येने पर्यटक आहेत ते दाखल झाले. ते मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि कसा आनंद घेताय आंबोलीच्या धबधब्याचा? आम्ही इचलकरंजीहून आलो सध्या आणि धबधब्याचा अनुभव खूप मस्त आहे. जर बघताय आपण कशा पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या संख्येने जे पर्यटक आलेत आणि इथे आनंद घेता आपण पाहत आहे. इथे जर बघितलं तर आंबोली यावर्षी कशा पद्धतीने भरून गेले आणि सगळे जे रस्ते आहेत ते सुद्धा कशा पद्धतीने ब्लॉक झाले ते सुद्धा आपण पाहतोय. आंबोलीत अशा पद्धतीने जे पर्यटक आहेत ते आस्वाद घेत आहेत. कशा पद्धतीने आस्वाद घेत आहेत पर्यटक मोठ्या संख्येने. जर बघतील ते कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, गोव्यातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेत आणि इथल्या पर्यटकाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.